विद्यार्थी मित्रांनो, शाळा जरी चालू नसली तरी ऑनलाईन आपला अभ्यास चालू आहे. आज आपल्याला इयत्ता 12वी कविता महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, कवी आहेत अण्णाभाऊ साठे. ही आज आपल्याला कविता कवितेचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे. यांचा आपण परिचय पाहू. 1920 ते 1969 लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंत आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुराळ इत्यादी कादंबऱ्या आणि चिरानगरीची भूते, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटके, माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. साठे यांनी म्हटलेलं आहे की ज्या मातीत आपण जन्मलो त्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीवर तिचे उपकार फेडण्यासाठी जीव ओवाळून टाका, असे आवाहन या कवितेत शाहिरांनी केलेले आहे. महाराष्ट्राची परंपरा व लौकिक यांची त्यांनी कवितेत वीररसपूर्ण ओळख करून दिलेली आहे. आणि आता आपण कविता पाहूया. आता पहा, पहिल्या 4 ओळी पाहूया. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा फुडती, पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती, नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. आता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले आणि त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे. आपल्याला या 4 ओळीतून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर म्हणतात, अरे कंबर कसून आता तू तयार हो आणि एक ठाम निश्चय कर, कारण या प्रिय महाराष्ट्रासाठी तुला प्राणाचे बलिदान द्यावे लागले तरी त्यासाठी तू तयार राहा. त्यासाठी आपण दृढ निश्चय केला पाहिजे की घाव झेलावायला. या महाराष्ट्रारूपी मंदिरापुढे यज्ञाची ज्योत जळत आहे, सोन्याची धरणी आहे, वर निळे आकाश आहे, सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रती महारथी देशभक्तांनी सजवले आहे. या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे. त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक. या महाराष्ट्राला अनेक रती महारथी पुरुषांनी आपलं योगदान इथं दिलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र एक मंदिरच आहे आणि त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळत आहे. ती ज्योत पाजळते म्हणजे अनेक लोकांनी इथं आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि अशा खूप मोठ्या महापुरुषांचं योगदान इथं महाराष्ट्राला लाभलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काळी कसदार माती आहे, जणू काय त्यामध्ये सोनं पिकवणारीच अशी धरणी आहे. वर निळ्या आकाशाची छाया आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले हे महाराष्ट्र भूमीचे जणू काही शौर्याचे पोवाडे गात आहेत. त्याला रती महारथींनी भूषविलेले आहे. अरबी समुद्र
जिच्या चरणाशी लीन आहे असा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रासाठी जरी आपल्याला अनेक संकट आली, कुणी वाकड्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहत असेल, तर आपण त्यासाठी आपलं प्राणाची आहुती जरी द्यायला लागली तरी मागं पुढं न पाहता आपण 2 हातांनी त्या संकटाशी सामना केला पाहिजे. म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. आता आपण पुढच्या ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. इथे शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला आठवण करून देतात की ही भूमी जी आहे ती संतांची भूमी आहे, धैर्यवंतांची आहे, राज्यकर्त्यांची आहे आणि घाम गाळून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचीही आहे. जे शेतकरी शेतीमध्ये खुरप्याची व अनेक अवजारांचा उपयोग करून आपली शेती चांगल्या प्रकारे पिकवतात, ही संतांची शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरवून राखलेली भूमी आहे. भूमीचं संरक्षण केलेलं आहे. ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केलं, त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व वाटून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. असे अनेक रती महारथी झाले. त्यातले आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी आपल्या स्वराज्याची बांधणी करून स्वराज्याचं तोरण बांधून स्वराज्याची स्थापना केली आणि एकीनं टिकवण्याचा प्रयत्न केला. असे अनेक मोठे युगपुरुष होऊन गेलेले आहेत. आणि हा महाराष्ट्र सुंदर असा माझा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रासाठी मी आता माझ्या प्राणाचं बलिदान जरी द्यायला लागलं तरी मी मागे पुढे न पाहता ते मी काम करेन. कारण महाराष्ट्राचं माझ्या भूमीचं मला संरक्षण करायचं आहे. आणि त्यासाठी आता तुम्ही सर्वजण सज्ज व्हा. खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी ही कविता 1960 पूर्वी लिहिलेली आहे. कारण 1960ला आपलं महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापन झालं आणि त्याचे मुख्यमंत्री पहिले यशवंतराव चव्हाण होते. आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्र स्वतंत्र राज्य मिळावं म्हणून इथल्या लोकांनी आंदोलनं केली. आणि आंदोलनं करताना त्यावेळेला शाहीर सर्व लोकांना, इथल्या जनतेला आपला महाराष्ट्राचा इतिहासाची आठवण करून देताना आपल्याला या कवितेतून दिसतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की आठवा तुम्ही धुरंधर आता त्या शिवराया, म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य तुम्ही आठवा आणि आता या महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. पुढच्या 4 ओळी पाहूया आपण. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलटून यत्नांचे, साधू या खंडकी त्याचे, या सत्यास्थव मैदानी शंख फुकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. इथे पहा आपल्याला अण्णाभाऊ साठे इथे सांगतात की संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून खरोखर सज्ज झालो आहोत. प्रयत्नांचे पर्वत उलटून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे. आणि त्यासाठी आता महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया असं आपल्याला अण्णाभाऊ साठे इथे सांगतात की या शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दमुखीचे आव्हान केलेले आहे. आणि त्यासाठी ते
आपल्याला महाराष्ट्रातील अनेक गोष्टींची आठवण करून देत आहेत. पुढील 4 ओळी काय म्हटलेले अण्णाभाऊ साठे? धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीचे आपण काहीतरी देणं लागतो. त्या मातीचं उपकार आपण किती काम केलं किंवा किती मोठं योगदान केलं तरी आपण उपकार फेडू शकणार नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे की हा जन्म आता आपल्याला मिळालेला आहे, आपण या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. इथं आपल्याला अण्णाभाऊ साठे आठवण करून देतात की महाराष्ट्राच्या इच्छेसाठी आता हातात एकजुटीचा झेंडा घे. हिमतीने जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो. या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदान दे. असं आपल्याला इथे अण्णाभाऊ साठे सांगतात की त्यावेळेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला होता. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता की संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालंच पाहिजे असं अनेकांनी ध्यास घेतला आणि हे काम निष्ठेनं करण्यासाठी मराठी माणसे तयार होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात, ऐक्याचा हा झेंडा हातात घे. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे आणि ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया. आणि म्हणूनच महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया असे आपल्याला अण्णाभाऊ साठे सांगतात. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. भाऊ स्फुरण पावतील अशी आव्हानात्मक भाषेची विण त्यांनी इथे वापरलेली आहे आणि योग्य यमकांचा वापर करून गेयता आणलेली आहे. खरोखरच अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्राला अनेक रती महारथींनी आपल्या जीवनाचं योगदान दिलं, आपल्या आयुष्याचं योगदान दिलं आणि त्याची इथे आपल्याला आठवण करून दिलेली आहे. आज काय यापुढेही कधीही महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्रावर जर संकट आलं, महाराष्ट्रावर कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरी आपण त्यासाठी एकजुटीने सज्ज झालं पाहिजे लढायला आणि महाराष्ट्राच्या भूमीचं संरक्षण करायला. मित्रांनो, तुम्हाला कविता समजलीच असेल आणि कविता छान आहे, तर तुम्ही अभ्यास कराल कवितेचा. खूप छान कविता आहे. धन्यवाद.